मराठा समाज आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू असून गुरुवारी मध्यरात्री नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर सकाळी नाशिक दिंडोरी रोडने श्री सप्तशृंगी निवासिनी गड वणीहून कळवण साल्हेर गडाकडे रवाना झाले होते। यावेळी नाशिक दिंडोरी रोडवरील मेरीच्या पुढे म्हसरूळगाव ग्रामस्थांच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे शिवमय वातावरणात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी प्रारंभी शिवतीर्थ नाशिक येथे उपोषणकर्ते म्हसरूळच्या रोहिणी उखाडे, स्वाती कदम, योगिता पाटील, अनिता गरोळे यांनी जरांगे पाटील यांचे औक्षण केले। त्यानंतर समस्त म्हसरूळगाव ग्रामस्थांच्या वतीने जरांगे पाटील यांच्यावर तब्बल 4 जेसीबीतून विविध रंगी पुष्पवर्षाव मोठ्या प्रमाणावर करून लक्षवेधी मोठा हार मनोज जरांगे पाटील यांना घालण्यात आला। यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा लाख मराठा या जय जयकाराच्या घोषणाबाजीत आनंदोत्सवात मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी स्वागतपर बोलताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण पूर्णपणे जाहीर होण्यासाठी व शासनाने या पार्श्वभूमीवर लवकर निर्णय घ्यावा यासाठी आपण पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले। यावेळी म्हसरूळगाव सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पद्माकर मोराडे, सुधाकर मोराडे, हर्षल मोराडे, प्रकाश उखाडे, प्रशांत मोराडे, अजित मोराडे, सोमनाथ वडजे, राहुल सातकर, पप्पू वडजे, सुनील मोराडे, दिलीप सातकर, भानुदास वडजे, विश्वनाथ मोराडे, श्याम गायकवाड, दीपक मोगल, तुकाराम बोरस्ते, झुंबर जाधव, गोकुळ जाधव, नितीन मोरे, अमोल मोराडे, मोहन गरुड, ललित घोलप, विजय सातकर, निखिल मोराडे, गुलाब गरुड, प्रमोद देशमुख, भास्करराव वडजे, रमेशराव बोरस्ते, दिलीप मोराडे, मधुकर वडजे, रुंजाजी मोराडे, रंगनाथ मोरे, बाळासाहेब जाधव, संपतराव सातकर, अनिल मोराडे, बाळासाहेब सूर्यवंशी, विष्णुपंत सातकर, गंगाधर मोराडे, विजय बोरस्ते, विनायक सूर्यवंशी, उद्धव मोराडे, तसेच राजाभाऊ गायकवाड, बाळासाहेब मोराडे, राजेंद्र सातकर, सूरज मोराडे, तेजस उखाडे, दीपक मोराडे, दिलीप सूर्यवंशी, प्रमोद घोलप, प्रशांत देशमुख, सतीश उखाडे, बाळासाहेब पाटील आदींच्या हस्ते मखमली शाल, श्रीफळ देऊन भला मोठा लक्षवेधी पुष्पहार जरांगे पाटील यांना घालून स्वागत करण्यात आले। यावेळी म्हसरूळगाव व परिसरातील सकल मराठा समाज बांधव, सर्व स्तरांतील समाज बांधव हे 5000हून अधिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।